संपूर्ण ही जी केस आहे, मी मगाशी म्हटलेल्या दोन गोष्टींच्यावर त्याचं संपूर्ण याचा दारोमदार होता या केसचा. एक होती ती सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स, हा सगळा प्रत्यक्षदर्शी त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी करताना किंवा अक्षरशः गोळ्या मारताना देखील त्यांच्याकडे आय विटनेस असा कोणी नव्हता, जे कळंबोलीला त्यांच्यावर फायरिंग झालं मयत व्यक्तींच्यावर. तर ही संपूर्ण जी केस होती ती त्या अप्रुव्हल, जो मगाशी आपण त्याला त्या पारस जैन साक्षीदार साक्षीदार हा, तो सॉरी जो साक्षीदार माफीचा साक्षीदार माफीचा साक्षीदार, त्याच्या साक्षीवर ही संपूर्ण केस उभी ही होती. सगळं अवलंबून होती. म्हणजे प्रॉसिक्युशनची केस ही संपूर्णपणे त्याच्या साक्षीपुरावर अवलंबून होती. आणि त्याचा साक्षी पुरावा, मी जे उधर हे सगळं जजमेंट पावलं, त्याचा संपूर्ण साक्षी आणि त्याची जी पुरावे आहेत, त्याची जी जबानी आहे, ती कोर्टाने अत्यंत विसंगती, परस्पर दावे आणि अनरिलायबल, अगदी त्याच्या अटकेपासून त्याला त्याची राकेश मारियानी केलेली अटक, इथून पासून कोर्टाने संशय आणि प्रश्नचिन्ह उभा केलेले आहेत. त्यामुळं कोर्टाचं असं म्हणणं आहे की एकदा त्याचा एव्हिडन्स काढला की बाकीचा जो काही प्रॉसिक्युशन एव्हिडन्स या प्रकरणामध्ये कोर्टासमोर ठेवला, तो अत्यंत त्रोटक आणि अत्यंत अनरिलायबल आहे की ज्याच्यात 302 सारख्या प्रकरणामध्ये शिक्षा द्यावी. त्यामुळे कोर्टानं अभियोग पक्षाचा साक्षी पुरावा वजा माफीच्या साक्षीदाराचा पुरावा इक्वल टू 0 असं साधारण प्रमेय किंवा असं गृहीतक मांडलेलं आहे. आता हे पूर्ण जजमेंट तुम्ही वाचलंय, तो हा जो माफीचा साक्षीदार आहे, राईट, याच्या साक्षी मधल्या ज्या विसंगती तुम्हाला लक्षात आल्या, ज्या जजमेंटमध्ये मेन्शन केलेल्या, जेवढ्या तुम्हाला आता आठवत आहेत तेवढ्या मला सांगा. अगदी राकेश मारे यांनी त्याला केलेल्या अटकेपासून. येस येस. हा पारसमल ताराचंद बदेला. आता याच्या जजमेंटकडे जाण्याच्या अगोदर राहुलने एका गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. त्या एकूण प्रकरणाने पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने तपास करते आहे, ती अशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये म्हणजे त्या पवन निंबाळकरांच्या मुलांनी ते सुप्रीम कोर्ट पर्यंत नेलं, अदरवाईज देखील ते कन्सिस्टंटली ते फॉलो करत होते असं माध्यमाच्या बातम्यांच्यावरून दिसतं. ह्या प्रकरणामध्ये जर पोलीस इतक्या लिथार्जिकपणे, हे जबाबदारीने बोलतो राहुल मी, इतक्या लिथार्जिकपणे जर तपास करत असतील, अशा प्रकारचे एव्हिडन्स आणत असतील, तर मग कायद्याचं राज्य आणि ते कायद्याच्या राज्याचे हे रक्षक, हे सगळं आपल्याला एका सामान्य नागरिकांना हे अत्यंत गंभीर आणि अत्यंत चिंतनशील होणारच आहे. मी काही गोष्टींच्याकडे राहुल, या प्रकरणाचा न्याय निर्णय काय असाल तो जाऊ दे, पण असं असतं की पोलिसांनी तपास काय केला, हे मला एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. एखाद्या वेळेला मी जसं मगाशी म्हटलो, एखादे न्यायाधीश अत्यंत चांगला पुरावा येऊन देखील काहीतरी एखादा तांत्रिक मुद्दा काढून त्याच्यात निर्दोष करणारे माझे काही म्हणजे मी पाहिलेले आहेत. त्यामुळे मी दरवेळेला पोलिसांच्या तपासाला मी एकाच ब्रशनी बघून असं नाही, पण अशा प्रकरणामध्ये अशा पद्धतीचा तपास तुम्हाला काही, मी यातली मला जरा उदाहरणं सांगा की तुम्हाला या प्रकरणात पोलिसांचा तपास कसा. मला ते मगाशी मी तेच जेव्हा वाचत होतो त्याच हे थोडंसं मला पाठीमागे जावं लागेल. हा, हरकत नाही. येस. प्रेक्षकांच्या हे लक्षात येत असेल की सन्माननीय न्यायाधीश भाटे सर हे प्रत्येक गोष्ट तांत्रिक दृष्ट्या कायद्याच्या चौकटीतनं, आणि एक न्यायाधीश म्हणून त्यांनी जे डायसवरून बघितलं. गो अहेड सर. पेज नंबर, पॅरा नंबर 150 च्या आसपास. हा, सो इथं असं दिसतंय की पेज नंबर 305 ज्याच्याबद्दल राहुल, पेज नंबर तुम्ही साधारण 150च्या अगोदर थोडेफार जावा, म्हणजे आपल्याला ह्यातलं गांभीर्य आणि ज्या पद्धतीनं तपास झालेला आहे आणि हा अप्रुव्हर जो निवडला, म्हणजे न्याय प्रक्रियेला अप्रुव्हर ही संकल्पना मान्य नाही का आहे. काही वेळेला थेट साक्षी पुरावे मिळत नाही, त्यामुळे अप्रुव्हर करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. पण ते कुणाला करावं आणि कशा पद्धतीनं त्याला कोर्टासमोर सादर करावं, त्याचं काही तारतम्य पोलीस, आणि मी केवळ पोलीस म्हणत नाहीत, त्याचे जे सरकारी वकील असतात त्यांचीही तितकी जबाबदारी असते. जी स्ट्रॅटेजी घेतलेली पाहिजे, ज्या पद्धतीनं त्याला सादर केलं कोर्टात, हे काय पोलिसांचं काम नाही, हे सरकारी वकिलांचं काम आहे. हे सगळेच, म्हणजे सीबीआय सारख्या संस्थेचे जे रिप्रेझेंट करतात ते वकील कसं करतात हे. तुमच्या मते या जजमेंटमध्ये जे लूफहोल्स आहेत ते बेसिकली पोलीस तपासात आहे. मला तरी सकृत दर्शनी मी जे म्हणजे मी पाहिलं त्याच्यामध्ये अप्रुव्हरचा जो एव्हिडन्स आहे तो कोर्टाने कोणत्याही मुद्द्यावर त्याला त्यांनी रिलायबल समजलं नाही. ओके राहुल, माफीच्या साक्षीदाराच्या बाबतीत दोन बेसिक लिगल प्रिन्सिपल काय असतात
तो तो कोर्टाला विश्वसनीय वाटला पाहिजे. अर्थात कोर्टाला हे काही सब्जेक्टिव्ह नाहीये की तो का झाला, त्याला अटक कशा पद्धतीनं झाली, त्याचा क्राईम मधला रोल काय आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, तो या प्रकरणामध्ये कसा गुंतला गेलेला, असा बघून त्याच्यातला जो कमी समाजाच्या दृष्टीने घातक असतो की त्याचा अनवधानाने प्रवेश हा संपूर्ण गुन्ह्यात झालेला असतो, त्याला एक साधारण पोलीस यंत्रणेने घ्यायचं असतं की हा अनवधानाने झालेला आहे. आयुष्यात व्यक्ती काही वेळेला चुकून जाते, चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येते आणि काही चूक होत असते, मूलतः ती व्यक्ती चांगली नसते. आणि दुसरं एक न्यायिक तत्व हे माफीच्या साक्षीदारांच्या बाबतीत असं आहे की त्यानं म्हणजे त्याची क्रेडिटेबिलिटी आणि त्याने दिलेले साक्षी पुराव्याला काही कोरोबरेशन मिळतं का, त्याला काही म्हणजे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, सपोर्टिव्ह एव्हिडन्स मिळतं का, त्या दोन प्रिन्सिपलवर त्याचे साक्षी पुरावे बघायचे असतात. हे बघत असताना ह्या दोन्ही मुद्द्यावर ह्याची बॅकग्राऊंड बघा, ह्या पारस जैनची, आणि म्हणजे हा कसा पोलीस यंत्रणेने याला केला, म्हणजे अगदी पेज नंबर 130 वरती तुम्ही जो हा. मुद्दा मांडताय तोच आहे. हा. Appreciation of evidence of approver, 130 page number. The law on appreciation of evidence of an approver is settled. Yes. An approver is an accomplice. He is a participant crimes. Yes. When he agrees to be an approver and testify against other accused, he becomes a prosecution witness. Yes. The evidence of an accomplice, therefore, requires to be accepted with a great deal of caution and scrutiny because आता पुढे सांगा सर. Yes. पेज नंबर 131. Yes. न्यायालय म्हणते की याच्याबद्दल पूर्णपणे अतिशय काळजी घेऊन अप्रुव्हर बद्दल म्हणजे जो माफीचा, कारण तो ही इज ऑल्सो पार्ट ऑफ अ क्राईम, राईट. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय बारकाईनं बघावं लागतो. पारसमल जैन बद्दल तो का न्यायालयाने मान्य नाही केला, पेज क्रमांक 131 वरती आहे, तिथून मग आपण पुढे जाऊया. पेज क्रमांक 131. ही हॅज अ मोटिव्ह टू शिफ्ट गिल्ट फ्रॉम हिमसेल्फ. नंबर 2, he is an immoral person likely to commit perjury on occasion. And number 3, he hopes for pardon or has secured it and so favors the prosecution. नाही, ते कोर्टाने ओव्हरऑल माफीच्या साक्षीदाराच्या बाबतीत सेटल जो लॉ आहे त्याच्याबद्दल, सेटल जो लॉ आहे किंवा काही न्यायिक प्रिन्सिपल जे आहेत त्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे. नंतर सायटेशन दिली आहेत त्यांनी. राहुल तुमचं या प्रकरणातला जो माफीचा साक्षीदार होता त्याच्या बाबतीत कोर्टानं काय म्हटलेलं आहे, 2-3 पॅरे अत्यंत महत्वाचे आहेत. गो अहेड सर. थोडासा वेळ असेल तर मला ती द्या. नाही जा ना तुम्ही, ते हेच तर महत्वाचं आहे. सन्माननीय न्यायाधीश ज्या वेळेला ह्या प्रकरणाचं त्या अर्थाने डिसेक्शन करतायत. पॅरा नंबर 100, राहुल पॅरा नंबर 142 वर या. ओके, आलो मी सर. पेज नंबर 142. कोर्ट काय म्हणतं बघा. द अप्रुव्हर म्हणजे हा पारस जैन, द अप्रुव्हर इन दिस केस इज अ इंटेलिजंट अँड डिप्लोमॅटिक पर्सनॅलिटी. He has kept changing and shifting his stance since the very beginning of the investigation. To appreciate his evidence, it is necessary to take into consideration his occupation and habits. म्हणजे मी कोर्टानं म्हटलं ना की कोर्टाने त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड बघायचं असतो. माफीचा साक्षीदार म्हणजे मला पश्चात बुद्धी झाली, मी सगळे क्राईम करून करून आता मी वारीला जातो असा म्हणणारा तो असू नये. मी मगाशी जसं म्हटलं की काही जीवनाच्या एका टप्प्यावर माझ्याकडनं चूक झाली, पण मी चूक झालेली आहे पण मी चुकीची व्यक्ती नाही आहे, हे कोर्टाला त्यांना केलं पाहिजे. अभियोजन पक्षांना देखील सांगितलं पाहिजे की व्यक्ती चुकलेली आहे पण व्यक्ती चुकीची नाहीये. आता ह्याचा बॅकग्राऊंड बघा, हा कसा म्हणजे नामचीन म्हणजे नामचीन व्यक्ती दिसतो. टू अप्रिशिएट हिज एव्हिडन्स इट इज नेसेसरी टू टेक इन टू कन्सिडरेशन हिज ऑक्युपेशन अँड हॅबिट्स. ही वॉज अ प्रोफेशनल पोलीस इन्फॉर्मर, खबऱ्या, अँड ऑल्सो अ बिझनेसमॅन रनिंग, म्हणजे पोलिसांचा खबरा असलेला व्यक्ती एका मोठ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे, म्हणजे ते तरी मान्यच आहे. म्हणून दिस इज व्हेरी शॉकिंग. आय मीन जो खबऱ्या आहे त्यालाच तुम्ही माफीचा साक्षीदार केला. नाही असणं मी म्हणत नाही, म्हणजे नथिंग रॉंग इन दिस, जरी तो तुमचा खबऱ्या असला. ओके, त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे, तो सहभाग आहे हे मान्य करून तो माफीचा साक्षीदार झालेला आहे. झालं. ही आणि बिझनेसमॅन रनिंग ज्वेलरी शॉप. सर पेज नंबर किती वरती तुम्ही वाचताय? हे मी 145 पॅरा नंबर 142 वाचतोय. ओके, 145 पॅरा. स्वीट मार्ट वगैरे आहे. ही डीलिंग इन मार्बलचाही त्याचा व्यवसाय, बरेच त्याचे व्यवसाय आहेत, असू देते. ही बेस्टोड आहे सर्व्हिस रिव्हॉल्वर, त्याच्याकडे पोलिसांच्या परवानगीचा सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे आणि पोलिसांनी त्याला स्पेशल पोलीस ऑफिसर असं त्याचा गौरव केलेला आहे. ही आता पुढचं आणखी महत्वाचं राहुल, ही वॉज क्लोज टू सम हाय रँकिंग पोलीस ऑफिसर्स
व्हेरी शॉकिंग, व्हेरी हा. शॉकिंग. नाही, आणखीन शॉकिंग आहे, मी पुढचं वाचणार आहे ते. इट हॅज कम इन इज एव्हिडन्स दॅट ही हॅड इव्हन अकंपनीड अन ऑफिसर ड्युरिंग अन एन्काउंटर एपिसोड. व्हेरी शॉक. Episode. The profile of the approver is such that he was well versed with the functioning of the police department and knew ins and out of the different business. During assessment of his evidence, it has been gathered that every time he narrated details with precision, that in the next version came with an entirely different. म्हणजे आता एक त्यानं सांगितलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यात त्याच्या अत्यंत विपरीत असं कोर्टासमोर सांगितलेलं आहे. व्हेरी शॉकिंग. He confessed a statement he gave during investigation and retracted during the trial. म्हणजे जेव्हा ट्रायलच्या वेळेला वेळ आली तेव्हा त्याच्यापासून तो मुक्रूर गेला. आता मी पुढचं वाचतो आणि मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे. मोरेवर he took the defense of Alavi and made statements contrary to the story narrated in confessions. At the same time, he cross-examined all the witnesses in the case vigorously, taking the defense that confessional statements were procured by the prosecutions by putting him through duress, threat, promise and custodial torture. मला प्रश्न वेगळा विचारायचा तुम्हाला. नाव इथे असं दिसतं आहे की कोर्टाचा या माफीच्या साक्षीदारावरती अजिबात विश्वास नाही. अजिबात नाही. जो सेट लॉ आहे तो कोर्टाने आधीच सांगितला आहे विथ सायटेशन्स. राईट. आणि मग जर हे पोलिसांना माहिती आहे की सेट लॉ हा आहे, कारण हे काही पहिल्यांदा आलेले नाही, इट्स अ व्हेरी हाय प्रोफाईल केस. एवढ्या हाय प्रोफाईल केसमध्ये तुम्ही एक अत्यंत बनावट साक्षीदार उभा करता. तो माझा तुम्हाला प्रश्न आहे. दॅट्स माय क्वेश्चन टू यू. तुम्हाला असं वाटतं का की ऍज अ एक्स जज म्हणून की इव्हन आता ते काय प्रॉसिक्युशन झालं आणि फायनल जजमेंट, डू यू सी की याच्यामध्ये मुळात ही वॉज नेव्हर बीन अ पार्ट ऑफ अ सच अ क्राईम, ही वॉज नेव्हर बीन अ पार्ट ऑफ इव्हन दॅट इन्सिडन्स, बिकॉज ही हॅड अ प्रॉक्सिमिटी विथ द पोलीस ऑफिसर्स, आणि त्याचं जे काय असेल ते ह्याला एक खोटाच माणूस उभा केलाय पूर्णपणे, असं वाटतं तुम्हाला ऍज अ जज? आता मी त्याच्याकडे नंतर येणार होतो राहुल. नाही, पण हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही जे त्याची तो कसा आला स्टोरी मध्ये सांगितलंय, त्याची एंट्री कशी झाली बघा. म्हणजे ह्या प्रॉसिक्युशनची कथा अशी आहे की हे जे 2 नंबरचे जे पद्मसिंह मंडाले जे होते ते काहीतरी डिस्टिलरी, त्या तेरणा फॅक्टरीची डिस्टिलरीचे ते सर्वा होते. त्यांच्याकडे हा काहीतरी तिथे एक एक्साइज ऑफिसर कोणीतरी मोहन शुक्ला, म्हणजे अक्यूज नंबर 3, हा मोहन शुक्ला हा तिथे एक्साइज ऑफिसर, तो भाग मागणारा तो होता. त्याला हा पारस जैन जाऊन भेटला आणि त्याला सांगितलं की मला एड्सचा रोग झालेला आहे, मला काही पैशांची गरज आहे. तर त्यांनी त्या मोहन शुक्लाने, जो एक सरकारी अधिकारी आहे, त्यानं त्याला मंडेलांच्याकडे नेलं आणि त्यावेळेला त्याला सांगण्यात आलं की तू अशा पद्धतीनं काम करून द्या मला, म्हणजे ह्या कथित म्हणजे आपण मंदाडेनी सांगितलं पारसबलला, पारस म्हणजे किंवा त्या शुक्ला थ्रू, म्हणजे ह्याची एंट्रीच अशी झालेली आहे. म्हणजे ह्या केसमध्ये असा आला, हा आहे ठाण्यामध्ये, बर हा शुक्लाकडे का गेला किंवा हा मंडळांच्याकडे का गेला, ह्याला एड्स झालेला आहे, त्याला लाख 2 लाख रुपये हवेत, त्याच्यासाठी त्यानं, आणि पोलीस खबरी आहे हा व्यक्ती म्हणतो, त्यानं खुनाची सुपारी घेतली. व्हेरी शॉकिंग. ऑल दिस फॉल्स नरेटिव्ह, कम्प्लिटली फॉल्स नरेटिव्ह. कोर्टाने म्हटलं नाही, म्हणजे प्लांटेड विटनेस नाही. मी काय राहुल, मी पुढे जाऊन म्हणेन, एखाद्या जगातल्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी केलाच पाहिजे आणि त्याचा असं काही गरज नाहीये. कित्येक जगामध्ये गुढ राहून जातात, अनरिझॉल्ड राहू शकतात. काही जसे उपचारांच्यावर काही डॉक्टरांच्याकडे काही रोगांचं निदान नसतं तसं. पण हे तुम्ही कायद्याचे रक्षक म्हणून करत असताना अशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये अशा प्रकारचा, आणि सर गिव्ह मी सिंगल वन सेंटेन्स आन्सर. पारसबल जैन इज अ प्लांटेड एव्हिडन्स, तो साक्षीदार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यावरून हे जे न्यायालयाच्या समोर जे आलेलं आहे, तसं म्हणायला काही, म्हणजे मी जर असतो त्या ठिकाणी म्हटलं असतं तर मी माझ्या जजमेंटमध्ये असं क्लिअर बोललो असतं की यस. तुमच्याच म्हणण्याला मी पुढे घेऊन जातो. मुद्दा क्रमांक 143, पान नंबर 146. व्हेरी इंटरेस्टिंग. पेज क्रमांक 146, मुद्दा क्रमांक 143. Interestingly, the prosecution had formerly objected the prayer of the tender of the pardon of the approver. Yes. Yet, at the close of the trial, when the statements of the all accused, including that of the approver, were recorded, the 3/13 CRPC, the idea of making the main accused as an approver in the case was prompted by the prosecution for no good reasons.
This is unique case in which an accused has been made an approver after 13 years of the framing of the charges at the close of the trial. By that time, entire evidence of the prosecution had already been placed on record. Yes, This yes. is म्हणजे हा तर मूर्खपणा आहे. म्हणजे मी काही कायद्याचा मी फक्त वाचन करतो आणि तुमच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती माझ्या अनेक जज मित्र पण आहेत जे सिटिंग जज आहेत. असं कधी घडतं का की 13 वर्षानंतर तुम्हाला अचानकपणे जो मुख्य आरोपी आहे त्यालाच तुम्ही एक साक्षीदार करता? हा, सो तुम्हाला राईट. सो आता मला सांगा की आपण आता पोलिसांच्या बाजूने विचार करू. असं होऊ शकतं का की पोलिसांना असं वाटलं की आपण जे जे काही गोळा केलेला आहे इट्स नॉट सफाईस. सो लेट अस सी की आपण त्यातली जी काही बेस्ट मधली बेस्ट गोष्ट करू शकतो. म्हणजे त्यांच्याही बाजूने जाऊन आपण विचार करू. पण आता इथे कोर्ट तर म्हणते की हे सगळं चुकीचं आहे तुमचं. हे कळू नये सीबीआय सारख्या प्रीमियर इन्स्टिट्यूटला. व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? नाही, कसं आहे की मी मगाशी जसं म्हटलं की प्रत्येक प्रकरणामध्ये सर्व साक्षी पुरावे येतात असं नाही. अशा प्रकारच्या जिथं प्रत्यक्षदर्शी विटनेस नाही आहे अशा प्रकरणामध्ये त्यांना अप्रुव्हरची मदत घेणं गरजेचं होतं का? हो, 100%. तुम्ही आणि मी जरी त्यांच्या ठिकाणी असतो तरी तेच केलं असतं. पण केल्यानंतर ह्याची एक प्रॉसिक्युशनची सुरुवातीपासूनची मी म्हणत होतो एक स्ट्रॅटेजी हवी होती ना तुमची, की बाबा आपल्याकडे त्याच्यात नीट विटनेस नाहीये, आपल्याकडे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स इतके पुरेसे नाहीयेत, तर ह्याला आत्तापासूनच आपण अप्रुव्हर करायचं आहे. कोर्टाने म्हणून त्याच्याकडे दाखवले की 13 वर्षानंतर त्याच्यासमोर पूर्ण अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे आहेत. त्याच्या पुढच्या पॅरामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे आणि मग त्यातल्या त्रुटी तुम्ही ह्याला अप्रुव्हर करून त्या त्रुटी भरून काढणार का? त्यामुळे प्रॉसिक्युशन स्ट्रॅटेजी म्हणून मी निश्चित फेल झालेला आहे. म्हणजे काही वेळेला बोनाफाईडली देखील त्यांनी प्रयत्न केलेले असेल, पण बोनाफाईडनी केलं म्हणून उशिरा केलं हे काही कायद्यात उत्तर असू शकत नाही. त्याचं तुम्हाला सुरुवातीलाच त्याच्या बाबतीत प्रॉसिक्युशन करत असताना मी फक्त पुन्हा पोलिसांच्याच वर मी हे देणार नाही सगळा दोष. इक्वली प्रॉसिक्युटिंग पार्टीमध्ये सरकारी वकील जे येतात त्यांची देखील किती जबाबदारी आहे की आलेला साक्षी पुरावा एका विशिष्ट पद्धतीनं कोर्टासमोर आणणं. त्यांचाही यात रोल आहे. त्यांनी हे पाहिलं पाहिजे की अशा प्रकारच्या केसमध्ये आपल्याकडे जर काही सफिशियंट आहे आणि याच्यात अप्रुव्हरची मदत घेणं गरजेचंच आहे तर पहिल्याच दिवशी तुम्ही अप्रुव्हर द्या ना, किंवा तो पहिल्याच तुमच्या स्ट्रॅटेजीचा भाग. ओके. कोर्टाने हाऊ डू यू सी द रोल ऑफ राकेश मारिया? त्यांच्या बाबतीत कोर्टानं काय म्हटलंय ते सांगतो. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा कोर्टाने काय म्हटलंय ते सांगतो मी. गो अहेड सर. येस येस. नाही निश्चित मी वाचून दाखवणार आहे ते. बघा, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सर शोधेपर्यंत मी तुम्हाला सांगतो की इतक्या तांत्रिक आणि सखोल विश्लेषण तेही एका न्यायाधीशाकडनं कुणी केलेलं नाही. हे फार गरजेचं होतं. कारण काय होतं की एखाद्या व्यवस्थेनं एखादा निवाडा दिला की त्या व्यवस्थेबद्दलच लोक प्रश्न विचारायला लागतात. पण आता इथे दिसतंय की 13 वर्षानंतर तुम्ही एक तुमचा माफीचा साक्षीदारानं उभा केलाय आणि त्या माफीच्या साक्षीदाराकडे पण पुरेशा गोष्टी नाहीये. त्याचं बॅकग्राऊंड संशयास्पद आहे. तो पोलिसांचा इन्फॉर्मर आहे आणि त्याला काहीतरी HIV झाला म्हणून तो कुठेतरी मदत मागायला गेला आणि तो 50,000 रुपयाची मदत मागतोय. त्याचं फायनान्शियल स्टेटस आणि त्याची एकूण स्थिती बघितली तर खूपच चांगली आहे. राईट. तो लाख 2 लाख म्हणजे एड्सच्या वर उपचार करणारे बहुसंख्य सरकारी रुग्णालय आहेत आणि 1,00,000-2 लाख रुपये मागायला तो लातूरला जातो. मांडलेला जे कोण आहेत ते लातूरचे आहेत. मंदाडे. हा हा हा. आता राकेश मारे यांच्या तो पॅरा मी वाचून दाखवतो. Approver has furnished detailed particulars of the entire episode. पेज नंबर सांगा. मी आय विल बी देअर. 149 149. Okay, sir. Go ahead, sir. The approver has furnished detailed particulars of the entire episode, including the manner in which he and the accused number Dinesh Tiwari were allegedly ill-treated and harassed by the officer of the crime branch and were ultimately shown arrested in a false arms case on 25/2/2009. He has narrated the circumstances of their wrongful confinement, illegal detention, and implication in fabricated robbery case, from which he was subsequently discharged pursuant to reports submitted under section so and so. He has also described role allegedly played by DCP Rakesh Maria, Rahul, in his arrest and illegal detention. According to the approver, his arrest in fall case was strategic move orchestrated by Dr. DCP Rakesh Maria. त्यांनी जाणीवपूर्वक माझी खोटी अटक केली असं त्याचं म्हणणं आहे. Who according to whom was acting, पुढचं फार महत्वाचं आहे राहुल, was acting under the influence of certain political leaders. Very shocking, very shocking. So आता मला सांगा सर, look at me.
राकेश मारी यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाच्या तरी दबावामध्ये येऊन काम केलं असा त्या जजमेंट मधल्या ह्या पॅराचा उल्लेख आहे, अर्थ काढायचा. आहेच ते, म्हणजे अगदी सूर्यप्रकाश स्पष्ट आहे ते, म्हणजे अर्थ काढायचा नाही तो, आणि तोच अर्थ निघतो त्याचा. काय धक्कादायक आहे सगळं. 370 पानाचं जजमेंट वाचल्यानंतर आपल्या देशात काय चाललंय असाच प्रश्न पडावा अशी स्थिती. राकेश मारे यांच्यासारखा अत्यंत हाय प्रोफाईल ऑफिसर, आणि कसले आरोप केले त्यांच्यावरती, आणि ते रेकॉर्डवरती घेतले सन्माननीय न्यायाधीशांनी. पण पुढे सन्माननीय न्यायाधीश राकेश मारे यांच्याबद्दल काही बोलतायत का? म्हणजे हा तर दिसलं मला. According to the approver, his arrest is the false case by a strategic move orchestrated by the DCP Rakesh Maria, who, according to him, was acting under the influence of the certain powerful political leaders. The approver further stated in his cross-examination that the police seized torturing him and accused number 5 only after they confessed to the involvement in the present case. Very shocking. म्हणजे पोलिसांनी त्यांना हाणून मारून या केस मधली त्यांची इन्व्हॉल्वमेंट कबूल करायला लावली, असा त्याचा अर्थ झाला. आणि मग त्यानंतर मी माफीचा साक्षीदार झालो. याचा अर्थ मग मी आधी तुम्हाला प्रश्न विचारला तोच बरोबर आहे की ही वॉज नेव्हर बीन अ पार्ट ऑफ सच अ इन्सिडेंट ऑर सच अ क्राईम. त्याला त्याच्यात आणलं गेलं कारण ते हाय प्रोफाईल केस होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, राईट. आता याच्यातले सगळेच पदर उघडे करायचे आहेत. श्री पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर मी पहिला रिपोर्टर होता की ज्यांनी त्यांना फोन केला, बिकॉज आय हॅड अ व्हेरी गुड प्रॉक्सिमिटी विथ ऑल दिस पॉलिटिशियन्स, कारण मी त्याच जिल्ह्यातला. त्याच्यानंतर डीसीपी कांबळे नावाच्या अधिकाऱ्यांनी मला फोन केला की तुम्ही कोण आहात. आय टोल्ड हिम की आय एम अ रिपोर्टर सो अँड सो. मला हे माहिती होतं की सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर पण खूप सारे आरोप प्रत्यारोप सुरू होते, कारण त्यावेळेला श्री जयंत पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. दिल्लीमधला एक मोठा काँग्रेसचा नेता, आय डोंट वॉन्ट टू नेम हिम बिकॉज हिज नेम इज नॉट मेन्शन इन दिस लिस्ट, मोस्ट प्रॉबेबली, की दिल्लीतला कुणीतरी एक नेता काँग्रेसचा या सगळ्या प्रकरणाला कदाचित इन्फ्लुएन्स करत होता. तो नेता देशाच्या बाहेर होता, पण तो नेता फोन करून ते विचारत होता की ह्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत, राईट. बरं, असं आहे सर की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह कोण आहे बघा. आपल्या देशाचे आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील. पद्मसिंह पाटील ही वॉज अ व्हेरी व्हेरी हायली इन्फ्लुएन्स पॉलिटिशियन. त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे, त्यांच्याकडे जलसिंचन विभाग आहे, त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, राईट. अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला असे आरोप होतात आणि त्यावेळेला पोलीस असं वागतात, आता हे सगळं ह्या जजमेंट नंतर सगळं बाहेर येतं आहे, याचा अर्थ असा की ते कोण पॉलिटिशियन होते. खऱ्या प्रश्नाचे उत्तर आता इथे आहेत. म्हणजे जर ओमराजे निंबाळकर यांना असं वाटत असेल की आपल्या वडिलांना न्याय मिळाला नाही, तर त्यांच्या भावना मी समजू शकतो. त्यांच्या वडिलांना न्याय मिळालाच नाही, कारण हे सगळे लोक तिसरंच काम करत बसले. ज्यांचा खून झाला आहे त्यांना त्या खुन्यांना शोधण्याच्या ऐवजी, अकॉर्डिंग टू द जजमेंट, काहीतरी तिसरंच चाललेलं आहे. कोणाचा तरी कुणीतरी राजकीय फायद्यासाठी घेतोय. मग ह्याच्यातले जे दोन्ही लोक आहेत, म्हणजे एकतर ओमराजेंना असं वाटणं साहजिक आहे की मला न्याय नाही मिळाला. दुसरं ते जे पद्मसिंह पाटलांचं कुटुंब आहे त्यांनाही असं वाटणं साहजिक आहे की आमचा तर संबंधच नाही या सगळ्या प्रकरणामध्ये, राईट. आत्ता जोपर्यंत न्यायाचं तत्व आहे त्याप्रमाणे की जोपर्यंत प्रूव्हन नॉट गिल्टी, म्हणजे प्रूव्हन गिल्टी इन द कोर्ट, आता ह्या केसमध्ये तर ते निर्दोष सुटले. सो त्या बाजूने विचार केला तर राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना जे वाटते की हा त्यांच्यावरती अन्याय आहे, राकेश मारे यांना तर कुणाच्या सांगण्यावरून काम केलंय कम्प्लिटली, हे मी म्हणतो ते बरोबर आहे का? नाही आहे, म्हणजे माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेली आहेत आणि स्पष्ट, ते काय असं इनडायरेक्टली बोललेले नाहीयेत, त्यांनी स्पष्ट निरीक्षण नोंदवलेली आहेत. व्हेरी शॉक, व्हेरी शॉकिंग. पुढं 150 पेजवरती त्यांनी लिहिलं, 152 आणि 151-52. तुम्हाला तो महत्वाचा मुद्दा वाटतो का? बघूया, नंतर आपण कन्क्लुजनला जाऊया. 150 पेज नंबर 150. येस, 151, 152. कारण ती केसच पूर्ण एका अप्रुव्हरवरती उभा आहे आणि त्याच्यातलेच महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही म्हणालात की सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स काही फारसे नव्हतेच. एक जो होता अप्रुव्हर, आणि त्याला तर फाल्सली राकेश मारे यांनी उभा केले असं कोर्टाचं म्हणणं, राईट. बरोबर ना? 151. हे असं ते तसंच दिसतंय त्याच्यात. 150 पेज, 151 आणि 152 मुद्दा मला तुम्ही सांगा. त्यात पुन्हा राकेश मारे यांचा उल्लेख आहे. It is a specific case, approver, that the DCP Rakesh Maria had directed that neither he nor accused number 5 should apply for bail, and that the police were allegedly doing them favor by not formally arresting them in the present murder case while showing them arrested in a fabricated case. म्हणजे ह्याची अशी केस होती ह्या माफीच्या साक्षीदार की राकेश मारियानी त्याला असं सांगितलं की तू बेलसाठी अप्लाय करू नकोस. त्याला त्याच्या अगोदर एका खोट्या केसेसमध्ये त्याला अटक झालेली. एक उपकथानक आहे राहुल.
की त्यांना खोट्या केसेसमध्ये अटक झाली आणि पोलिसांनी सांगितलं की आता ह्याच्यात ह्यांच्याविरुद्ध काही साक्षी पुरावे मिळत नाही म्हणून क्लोजर रिपोर्ट त्यांनी पोलिसांनीच फाईल केला. आणि त्याला सांगण्यात आलेलं की ह्या केसमध्ये तुला आम्ही अटक करत नाहीये, अटक दाखवत नाहीये, त्यामुळे तू तिकडच्या खोट्या केसेसमध्ये जिथं अटक झालेली त्याच्या म्हणण्याप्रमाणे खोट्या केसेस, तिथे तू बेलसाठी अर्ज करू नकोस, नाहीतर आम्ही तुला इथे अटक करू. म्हणजे हा एक आणखीन पोलिसांच्या कार्यपद्धती आणि एकूण उच्च अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर बोट दाखवणारा आणखीन एक कोर्टाचं निरीक्षण आहे. 152 कारण इथे क्राईम ब्रँचचा उल्लेख आहे पुन्हा. क्राईम ब्रांच 150 पेज नंबर 152 पॉइंट. येस. From the evidence discussed above, it emerges that the No, sir. 150 page number, 152 point. The particulars narrated by the approver in the cross-examination have been not specifically refuted by the prosecution, although they have been not been positively endorsed either. म्हणजे ह्या ज्या अप्रुव्हरनी गोष्टी सांगितल्या आतापर्यंत आपण ज्या चर्चा केल्या त्याला क्रॉस एक्झामिन करणं, त्यानं पोलिसांच्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर क्रॉस एक्झामिन करणं सरकारी वकिलांना किंवा सीबीआयच्या वकिलांना. त्याच्यात सर पुढचा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल. पुढे तर फारच इंटरेस्टिंग लिहिले कोर्ट. फ्रॉम द एव्हिडन्स आम्ही तिथूनच मगाशी वाचत होतो. From the evidence discussed above, it emerges that the approver was taken into custody by the crime branch Mumbai on 8/10/2009, while allegedly detained unlawfully without registration of any offense until 25/2/2009. 25/2/2000 पर्यंत त्यांची अटक दाखवण्यात आली नव्हती, and was thereafter shown arrested in 3 different cases, 2 of which culminated in discharge under section 169 of the Code of Criminal Procedure, while in the third case he has been acquitted along with. म्हणजे त्या तिन्ही खोट्या केसेस मधल्या 2 पोलिसांनीच बंद केले आणि एकामध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली. आता मला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या अर्थी पोलिसांनी 2 खोट्या केसेस मधनं त्याची मुक्तता केली, हे क्विड प्रो को नाहीये का? तुला 2 केसेस मधनं मी सोडतो, तू ह्या केसमध्ये आमच्यासाठी अप्रुव्हर हो, असं जर मी म्हणालो. म्हणजे त्यामुळे एकूण कोर्टाने त्याच्या एव्हिडन्सचं मूल्यमापन करत असताना या सगळ्या गोष्टीचा प्रभाव कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेवर झालेलाच आहे ना, की ही त्याची बॅकग्राऊंड. मी मगाशी जे तुम्हाला म्हटलं, अप्रुव्हर कुणाला करायचं, अप्रुव्हर करताना कोणत्या क्रेडिटिबिलिटीच्या, कोणत्या अँटीसिडेंट असलेला, त्याचा पूर्ण इतिहास काय, हे सगळं न्यायाधीश बघणार ना. तुम्ही एखाद्याला कुणालाही रस्त्यावरच्या टॉम अँड हरीला अप्रुव्हर केलं पण कोर्ट तर ऍक्सेप्ट करत नाही ना. आता पुढचा एक मुद्दा मी बोलतो आणि मग आपण थांबूया. 153 क्रमांक आहे. एपीआय प्रवीण भगत, तो जो विटनेस आहे 93, वॉज अटॅच्ड टू डीसीबी सीआयडी युनिट कुर्ला. ही डिपोज दॅट ऑन 25/2/2009 at about 4 PM. He received information from API Vadwale that the approver was to receive a weapon illegally from the person arriving from the Uttar Pradesh at the Dharavi. Acting upon this information, he along with API Vadwale PSI Satwade so and so laid a trap on Mahim Dharavi Road and apprehended the approver and accused number 5 Dinesh Tiwari in possession of country-made pistol and cartridges. Consequently, crime register number so and so, according to him, disclosed made by the accuser. He made inquiry in the Colombo police station regarding the crime bench. The evidence of PI Praveen Bhagat is cryptic in nature. 154. The evidence of the PI Praveen Bhagat is cryptic in nature. He has not deposed about any disclosure allegedly made by the accused regarding the present offense while in police custody during the cross exam. मला मुद्दा एवढाच म्हणायचा आहे की याच्यामध्ये जे जे काही तपास करणारे अधिकारी होते प्रत्येकावरती कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वास्तविकता प्रवीण भगत यांनी त्याला पकडलं असं म्हणतात. त्यापेक्षा आणखीन एक धक्कादायक आहे की ह्या अप्रुव्हरनी त्याला अटक केलेली जी स्टोरी सांगितलेली आहे ती वेगळीच आहे. हा भगत जे सांगतात त्याच्यापेक्षा थेरी वेगळी आहे. That's what I was telling you की हे काहीतरी वेगळंच आहे, तिकडे वेगळंच सांगितलं गेलं. मला कुठल्या तरी क्लबमध्ये, मुंब्रामधल्या क्लबमधनं उचलण्यात आला अशी त्याची स्टोरी आहे. सर आता तुम्हाला लास्ट 1.5 मिनिट आहे, राईट? हे सगळं जजमेंट वाचल्यानंतर मला तुम्ही 5 पॉइंटर्स 10 पॉइंटर्स सांगा की ह्या निकालपत्राचा जो अर्थ निघाला, निर्दोष सुटले. व्हॉट आर द रिझन्स? नंबर 1, नंबर 2, नंबर 10. म्हणजे मी पोलिसांच्या बघा तपासात त्रुटी होतात का? होतात. म्हणजे प्रत्येक त्रुटीच्या पोलिसांच्या भांडवल करायला लागलो आणि पोलिसांना काय अगदी म्हणजे
क्राईमचं व्हिडिओग्राफी त्यांनी करावं आणि ते कोर्टासमोर आणावं अशी किंवा मी न्यायाधीश असताना तरी माझी धारणा होती. जे मानवी व्यवहार होतात, समाजात जे व्यवहार होतात त्याचं काही अंडरस्टँडिंग न्यायालयाने ठरवायचं असतं. प्रत्येक गोष्टाला मला पुरावा कुठे आहे याच्यावर तुम्ही डायरेक्ट एव्हिडन्स आणा अशी न्यायालयानं कुठेच अपेक्षा करू नये. पण याचा अर्थ ज्या बेसिक प्रिन्सिपल आहेत, ज्या बेसिक मोडस ऑपरेंडी आहेत, बेसिक जे प्रोसिजर आहे ते जर तुम्ही फॉलो करत नसाल, जर तुम्ही अप्रुव्हर करता त्या अप्रुव्हरचे अँटीसिडंट्स जर तपासत नसाल, तर मग अशा प्रकारच्या केसेस त्या माझा मुद्दा एवढा होता की तुम्ही मला एक 5 पॉइंट सांगा की या 5 मुद्द्यामुळं ही केस संपली, निर्दोष सुटली. नंबर 1. एक या केसमध्ये झालेला अक्षम्य विलंब नंबर 2. ठीक आहे, 2006 ते 2009. नंबर 2. हे त्यामुळे काही त्यात विटनेसची मेमरी फेड झाली असण्याची शक्यता आहे ती मी मान्य करतो. म्हणजे पोलिसांना तो. दुसरी गोष्ट जी आहे ती दुसरी जी गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये अप्रुव्हरची जी निवड झाली आणि ज्या स्टेजला अप्रुव्हर करण्यात आला तो लॅक ऑफ ए क्लिअर लॅक ऑफ ए प्रॉसिक्युशन स्ट्रॅटेजी हे असं मला दिसतं. त्या पद्धतीचा अप्रुव्हर उभा करणं 2 आहे. आणि ही 2 प्रामुख्यानं कारणं मला याच्यामध्ये दिसतात की आणि राकेश मारे आणि त्यांच्या टीमने केलेलं काम. म्हणजे एकूण इन्व्हेस्टिगेशन हे काही फार प्रोफेशनली आणि फुल प्रूफ झालंय असं निश्चित म्हणता येणार नाही. कदाचित म्हणजे मी आता हे शेवटचं वाक्य म्हणतो की ज्यांचे जे जे काही रस असतील, कोणाचे पॉलिटिकल असतील, कोणाला कोणाचं समाधान करायचं असेल वगैरे, ते एका विशिष्ट पातळीवरती झाल्यानंतर पुढचं काय जे व्हायचं ते होईल, न्यायालयात होईल अशा भावनेनं कदाचित नंतरचा पोलीस तपास झाला की काय माहित नाही. ही शक्यता मी नाकारत नाही, कारण त्यात इतकी हाय प्रोफाईल पॉलिटिकल मंडळी गुंतलेली होती. एक राष्ट्रीय पक्ष, एक प्रादेशिक पक्ष, कारण दोन्ही पक्षांचं मिळून सरकार होतं महाराष्ट्रामध्ये. त्याची खरी तर कहाणी मला कधीतरी वेगळीपणे सांगता येईल अशी इथपर्यंत आता माझ्याकडे ती माहिती आहे. आणि महाराष्ट्रात ज्या ज्या पत्रकारांनी या संदर्भात काम केलं त्यांच्याकडे पण आहे.